नमस्कार मित्र, मी आता डाळिंबाग प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. 19 म्हणजे 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत येते नव्हतो. मग याचं नियोजन कसं असतं, मग व्हिडिओ शूटिंग असेल, फोटो क्लोज असतील, मग काय प्रॉब्लेम आहे त्याचं लगेच नियोजन करायचं आणि कारवाई करायची. ते कान होतं ते सांगितलं, तो भाग वेगळा आहे. आज ह्या प्लॉटला 24 दिवस झाले पाणी देऊन, पहिलं पाणी देऊन. तर आपण ह्याला 20 तारखेला एक पाणी दिलेलं आहे 2.5 तास. ह्या पाण्यामध्ये आपण टेक्नोझेड, सल्फर आणि झिंकचं कॉम्बिनेशन हे एकरी 3 किलो सोडलेलं आहे. जे शेतकऱ्याचे सोडले नसतील त्यांनी टेक्नोझेड एकरी 3 किलो सोडून द्या. त्याच्यानंतर त्याच दिवशी एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक, थोडा मावा, काळा मावा, भुरा मावा एखादा ट्रिप दिसत होता, त्या हिशोबाने मग मोनो, क्रोटोफॉस, रोगर हे प्रतिब्लोर 750 मिली घेतलेलं आहे. आणि 22 टीन आणि थायोन्यूट्री हे बुरशीनाशक 2 घेतलेले, 2 कीटकनाशक 2 बुरशीनाशक हे 700-750 ग्रॅमनं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालेलं, प्लॉट इतका फ्रेश आहे, अतिशय गुड कंडिशन, म्हणजे कुठलाही कीड अजिबात नाही, कीड रोग अजिबात नाही. आता हे बघा 24 दिवस झाले, चौकीतून कळी निघणं चालू झालेलं आहे, म्हणजे ह्याची स्टेज ही प्रॉपर स्टेज चालू आहे. फूट तर राहणार आहे, थोडे एका दुखातेनंतर फुटीचा नंतरचा विषय तो नंतर पुसून घ्यायचीच आहे. आता याच्या बुडाची फूट पुसणं चालू, मी तुम्हाला नंतर दाखवणार कसं फुटायचं. त्याच्यानंतर त्याला 22 तारखेला एक हात घेतलेला आहे. आता कळी निघली आहे, कळीच्या हिशोबानं कळी स्ट्रॉंग कशी निघेल, मजबूत कशी निघेल, मोठी कशी निघेल, म्हणून ह्याला एक 22 तारखेला बोरान घेतलेला आहे 1 ग्रॅमनं. त्याच्यानंतर कॅल्शियम घेतलेलं आहे चिलेटेड 1 ग्रॅमनं, आणि सिलिकॉन घेतलेलं आहे 1 ग्रॅमनं. असं 3 घटकाचं मिश्रण करून ह्याला एक फवारणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ह्याची कंडिशन आता कळी वगैरे निघणं एकदम गुड कंडिशनमध्ये निघेल. जे शेतकरी बांधव ह्या प्लॉट सोबत आहेत, आज फवारणी चालू आहे, ते मी नंतर सांगणारच आहे कशाची फवारणी चालू आहे, काय चालू आहे ते. तर हे 3 प्रॅक्टिकल ज्या शेतकऱ्यांनी केले नसतील त्या शेतकऱ्यांनी 1-1 दिवस आधी हे 3 प्रॅक्टिकल करून घ्यावेत. नमस्कार.